नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये भरदिवसात झालेल्या चेन स्नॅचिंगचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणण्यात सोनसाखळी चोरी विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 3 आरोपींना ताब्यात पोलिसांनी 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 9 ऑगस्टच्या सकाळी कॉटन मार्केट परिसरात एक व्यक्ती भाजीपाला घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावून पळ काढला. घटनेनंतर सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. अवघ्या 12 तासात जुनेद अख्तर खान, साजिद शेख उर्फ मोनू आणि फैजान शेख या तिघांना शोधून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडनं सुमारे 45,000 रुपयांचे सोन्याचे लॉकेट, स्नॅचिंगसाठी वापरलेली ॲक्टिवा तसेच 2 मोबाईल असा एकूण 1,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईकरिता गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासात चेन स्नॅचिंगचा छडा लावला आहे. या कारवाईत सायबर टीमचेही विशेष सहकार्य मिळाले.